अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वादळी ठरण्याची शक्यता. भोंदूबाबा अशोक खरातवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी महाविकास आघाडीच्या काळात खरात यांच्या संस्थेला पाणी दिल्यावरूनही सत्ताधारी विरोधकांची कोंडी करू शकतात. दरम्यान सभागृहात आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते. रुपाली चाकणकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचा पक्षातील पदही जाण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दिलाय. पण आता चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाची. सूत्रांच्या माहितीनुसार चाकणकर या पदाचाही राजीनामा आज देऊ शकतात. तर दुसरीकडे आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होताच अशोक खरात प्रकरणावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा अशी मागणी सध्या जोर धरते. भोंदू अशोक खरात प्रकरणावर आता नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. खरातसोबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातल्या अनेक मंत्र्यांचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावरही आता कारवाई होणार का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय. मंत्रीच नाही तर खरातच्या प्रकरणामध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आज विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भांडा फोडला. तर मागच्या वेळेस मी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी का लपवलं? काय अशी घटनाच झाली नाही. आता मुख्यमंत्री स्वतः बोलले, रेकॉर्डला आहे. आपण प्रश्न आहे म्हणून उद्या स्थगनच्या माध्यमातून सरकारला या सगळ्या गोष्टीचा खुलासा द्यावा लागेल आणि वेळ आला तर सरकारला राजीनामा द्यावा लागणार. त्यामुळे हे सगळे प्रश्न उद्या आम्ही उपस्थित करू. आम्ही स्थगन मांडू कारण की याच्यात महाराष्ट्राची बदनामी आहे. देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून उद्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयावरचं स्थगन प्रस्ताव विधानसभेत आम्ही मांडणार आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार. यात अधिकारी असो लोकप्रतिनिधी असो सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता आणि अनेक प्रकरणं हे महिलांशी त्याच्यामधले काही गोष्टी महिलांशी संबंधित असल्यामुळे प्रकरण संवेदनशील आहे. म्हणूनच त्याच्या SIT प्रमुखपदी एका महिला IPS अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याचे जे ह्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्या सर्वांवर कार्यवाही होईल. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेलेत आणि अशातच ही निवड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीचे नेते आणि आमदारांसोबत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडी आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी केली जाणार आहे. शरद पवारांची महाविकास आघाडीकडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्तानं आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलंय. आज संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या डिनर डिप्लोमसीमध्ये आता काही राजकीय चर्चा होणार का याकडे लक्ष असेल. नागपूरमध्ये गंगाधर फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वडिलांच्या नावानं उभारण्यात आलेल्या या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी, अल्ट्रासाऊंड सारख्या महागड्या सुविधा नाममात्र दरामध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारचं डायग्नोस्टिक सेंटर प्रत्येक तालुक्यात उभी राहावीत अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. सामान्य जनतेची सेवा असं देवेंद्रजी आणि नितीनजी आज सार्वजनिक रूपाने विश्वासाने सांगू शकतात. अशी मानसिकता त्यांची ज्यांच्यामुळे तयार झाली अशा लोकांमध्ये गंगाधररावांचं नाव आहे. सगळीकडे संचार होता, लहान मोठा सगळ्यांची दखल ते घेत असत. असे लोकसंग्रही कार्यकर्ता गंगाधरराव होते आणि म्हणून सामान्यांची सेवा करणाऱ्या उपक्रमाला त्यांचं नाव ही अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झाली. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं. पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या तरुण एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले. आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून
सगळ्या देशात आपण पाठवले आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले. त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांची जी जनारोग्य योजना आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि या दोन योजनांच्या माध्यमातून आता जवळपास महाराष्ट्रातल्या 100% लोकांना आपण या योजनांमध्ये कव्हर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 4,500 हॉस्पिटल्सचं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत उपचार हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे. या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यामध्ये पूर्ण होतोय. मात्र पुढचं अधिवेशन होण्यापूर्वीच त्यांची मुदत संपत असल्यानं आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या सदस्यांना सभागृहामध्ये अधिकृत निरोप दिला जाईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय. दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार आज निरोप घेतील. दरम्यान कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ आज संपतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.